बिग बॉस मराठी सीझन 6 ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स काय म्हणताय, कोण आहे कितव्या स्थानावर, कोणाचा गेम स्ट्रॉंग दिसतोय आता आणि कोण गेम बिलकुलच खेळत नाही, जे डिझर्व करता घराच्या बाहेरचा रस्ता. तर एकूण 7 कंटेस्टंट नॉमिनेट आहे आणि या पहिल्यांदा असं झाले की वाईल्ड कार्ड पहिल्याच हप्त्यात नॉमिनेशनमध्ये आला आहे यार. वाईल्ड कार्डला आल्या आल्या इम्युनिटी मिळत असते, एक पॉवर मिळत असते आणि संस्कृती म्हणजे मला कळत नाही, खरंच सांगते मी. बिग बॉस हा कोणता प्रलय आहे? तुम्ही प्रलय, सुनामी ते सगळे टॅग आहे ना ते राखीला द्या. खरोखर संस्कृतीने तर चावी गमावलीच होती परवा. आणि सगळ्यात मोठा मूर्ख म्हणजे कहर तर तेव्हा झाला काल त्या रेवाने पण चावी गमावली. यांना काय गरज आहे घरातल्या कंटेस्टंटवर विश्वास ठेवायची? प्राजक्ताकडे चावी दिली म्हणे नाही बाहेरून ती खूप चांगली वाटत होती. अरे तुम्ही 24 तास बघताय का? आणि कोणी किती चांगलं असतं, बिग बॉसच्या घरात सगळे गेम खेळतात. तर इनी चावी देऊन सगळ्यात मोठा मूर्खपणा केलेला आहे. म्हणजे मी एक म्हणेल संस्कृती रेवा दोघींचाही गेम दिसत नाही मला खरोखर. आणि आता या किती ॲक्टिव्ह होतील काय होतील माहीत नाही. आणि सगळ्यात म्हणजे काय बोलू मला तर काही कळत नाही. आणि काल ज्या पद्धतीने विशालने कसं संस्कृतीला हाकलून दिलं, ए जा इथून जा इथून, तसं राखीबरोबर करू शकतो का? तो राखीशी बोलत होता बेडरूम एरियामध्ये आणि तिथं संस्कृती येऊन बसली तर त्याने तिला अक्षरशः हाकलून लावलं यार. म्हणजे काय काय ठेवलं नाही बाई. वाईल्ड कार्ड एंट्रीचं काय खरंच मला फुस वाटतं या वाईल्ड कार्ड एंट्रीचं एकदम फुस आहे. संस्कृती तर यार काय बोलू मी संस्कृतीचं. खरंच ओव्हर कॉन्फिडन्स, पहिल्यांदा आल्या आल्या एकदम ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ती चावी घेऊन 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 फिरत होती आणि ते विशालने घेतली काढून. मग रेवानी काय केलं, विशालने काढून नाही घेतली, विशालच्या हातात तिने दिली. आणि मग नंतर दिलीच नाही. कसं काय म्हणजे हे करू शकतं? हे बाहेरून गेम बघून आलेले तरीसुद्धा असं करू शकता. म्हणजे काय बोलू मी आता खरंच. हे वाईल्ड कार्ड जे आहे ना, वाईल्ड कार्ड कशी दमदार पाहिजे बाई. दमदार पाहिजे, घर डोक्यावर उचलणारे पाहिजे. तर हे कोणत्या अँगलने घर डोक्यावर उचलताय काय काय काहीच कळत नाही खरंच. बाहेरून गेम बघून आले तरी पण म्हणजे कहर आहे कहर. ओव्हर कॉन्फिडन्सची दुकान आहे ही. कोण? संस्कृती. आणि काय सांगावं आता, बिग बॉस या वीकमध्ये काढतील पण एकदम डम गेम आहे हिचा, एकदम डम गेम. ओव्हर कॉन्फिडन्स या वीकमध्ये एकदम वीक गेम आहे. इवन काल तिने सागरला ज्या वेळे नॉमिनेट केलं आणि काय मुद्दा दिला, तर चालू मुद्द्यांमध्ये आवाज उचलतात. तर सागर म्हणतो मग बंद मुद्द्यांमध्ये आवाज कसा उचलायचा? तर सगळेच जण हसत होते. इवन तिला आहे ना पॉईंट्स पण कळत नाही का मी काय कोणते पॉईंट्स सांगावे. तर बाई मागच्यानी जे पॉईंट्स सांगितले ते रिपीट केले असते तरी चालले असते. काहीतरी आपल्याला नवीन बोलायचं आहे म्हणून काहीतरी उगाच वेगळंच काही नाही बोलू. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉवर की गमावली. तिने ज्या वेळेस पॉवर की गमावली आणि ज्या पद्धतीने ती विशालच्या मागे फिरत होती ते एकदम तिला विशाल चावी देणार होता का? अरे तिने आणि त्याने बॉटल ओतली. मी असते तर अख्खी बादली उतानी केली असती त्याच्यावर, घे आणि सगळ्या कंटेस्टंटवर बादली ओतली असती. मला आत्ताच्या आत्ता चावी पाहिजे माझी. मेन म्हणजे मुळात म्हणजे मी अशी दाखवलीच नसती. पण ठीक आहे, हे आपण आपल्याबद्दल बोलतोय, पण तिने असं करायला पाहिजे होतं असं मला वाटतंय. वाईल्ड कार्ड आली ना, तू दाखव ना तुझी पॉवर, तू काय करू शकते. बिग बॉस जेव्हा तुम्ही वाईल्ड कार्ड आणता ना, यांची अशी नाही परीक्षा घेत जा तोंडी का एखाद्या आता विशालने तुमच्याकडनं हे घेतलं तर तुम्ही काय कराल. आणि जेव्हा हे ना एकदम तुम्हाला वाटेल तसंच उत्तर दिलं, एकदम सॅटिस्फाईड व्हाल तुम्ही, तेव्हाच त्याच कंटेस्टंटला वाईल्ड कार्ड आणा. कोणालाही वाईल्ड कार्ड आणू नका बिग बॉस प्लीज. वाईल्ड कार्ड पाहिजे की ज्याचं डोकं गरम होतं आणि तो त्याच्या मुद्द्यांमध्ये आवाजही उचलेल आणि आवाज उचलण्यासाठी तो कोणत्याही थराला जाईल, फक्त हात उचलण्याचा नाही पण बाकीच्या गोष्टींच्या. तर संस्कृती एकदम फुसका बॉम्ब आहे आणि नंबर 7वर आहे बाई. कोणी वोटिंग करत नाही, कोणी सपोर्ट करत नाही, करू पण नाही. खरंच एकदम फुसकी ही. काही म्हणजे काही गेम नाही आहे. आणि इवन ती रेवा काल चावी गमावली ती पण रडत बसली. तर हे काय होतं मला काही कळत नाही. का तिला फुटेज घ्यायची होती, तिला वाटलं काल संस्कृतीला फुटेज भेटली. बाई फुटेज तर भेटली पण ती घरात वीक गेम दिसलाय लोकांना, वीक गेम तिचा. तर संस्कृती नंबर 7वर आहे, काहीच गेम नाही, 0 गेम. आणि काय बोलू मी आता, पॉवर की गमावली नाही सगळ्यात मोठी चुकी आहे. अनुश्री कोणतरी बोललं होतं, कोण बोललं होतं, रितेश सर बोलले होते का की अनुश्री कुठं चावी ठेवते ना तुम्हाला माहीत नाही आणि तिथं कोणी
विचार पण नाही करू शकत तिथं ठेवते. सो खरंच अनुश्री, आणि काल पण ज्याप्रमाणे रुचिताला ती समजवत होती, एक नंबर बाई. रुचितासाठी तर मी काल टाळ्या वाजवायच राहून गेलं, मी आज टाळ्या वाजवेल तिच्यासाठी. का एक नंबर गेम खेळती अनुश्री. ज्याप्रमाणे रुचिताला बोलत होती का चावी जशी तू विशालला द्यायचा विचार करते तशी ट्रॉफी पण देऊन टाक, मग तू आलीच कशाला इथे. तर हे जे तिचे डोळे उघडणे, कान उघडणे काय केली ना तिने, ती एकदम चांगली केलेली मला वाटतं. आणि इथं नंबर 6वर आहे सागर कारंडे. सागर कारंडे तर खेळतच नाही आहे, एकदम वीक गेम आहे सागर कारंडेचा. आणि दुसऱ्याच्या मुद्द्यांमध्ये आवाज उचलतं ते ठीक आहे, पण ते खूप ओव्हर बोलतात. आणि आज मी त्यांचा एक प्रोमो पाहिला बाई, मला तर आवडलं. तो जे त्या प्रोमोवरनं असं वाटतं आता बिग बॉस कदाचित सागर कारंडेला घरातून बाहेर या वीकमध्ये जायची शक्यता थोडी कमी आहे. कारण विशालच्या विरुद्ध आवाज उचलला आहे. ज्याप्रमाणे विशाल, रुचिता आणि एक प्रोमो आउट झाला आहे संकेत पाठक, हे पॉवर की घेऊन त्या रूममध्ये उभे. कोणतं तो असतो ना यार, कोणता कॉन्फरन्स नाही, कन्फेशन रूममध्ये उभे. हे सगळे उभे आपल्याला दिसले. तो कोणता रूम आहे मला माहीत नाही, तर रात्री बिग बॉस सांगतील तेव्हाच रिव्हील होईल त्या गोष्टी. तर ते तिथे उभे आहे, सिक्रेट रूम असेल तर तिथे हे सगळे चावी दाखवत आहे. आणि घरातल्यांना विचारलं आहे का कोण डिझर्विंग आहे यातलं, तर सागर कारंडेंनी पहिल्यांदा विशालच्या विरुद्ध आवाज उचलला आहे का त्यांनी एक नाही दोन पॉवर कीज चोरले आहेत. सो तो बिलकुल डिझर्व नाही करत. तर हे एकदम बेस्ट झालं. आणि नंतर सगळेजण आवाज उचलला. राकेश पण, राखीने सगळ्यात आधी उचलला आवाज. यार राखी या वीकमध्ये कॅप्टनसुद्धा झाली यार. आता मला तर वाटतं बिग बॉसनेच राखीला कॅप्टन बनवलं आहे आणि एकदम छान काम केलं, कारण हे तिघही डिझर्व नाही करत ॲज कॅप्टन ह्या घराला. रुचिता पण नाही, कारण रुचिता पण थोडीशी बायस खेळली असते, त्याच्यामुळे नकोच रुचिता. आणि रुचिताला जसं म्हणजे रुचिताने तन्वीच्या कॅप्टन्सीत त्रास दिला आहे, तसं मग तन्वीने आता ते केलं असतं, मग घरात ड्युटीज झाल्या नसतात, त्याच गोष्टी झाल्या असतात सगळ्या. मग आता राखीला केलेलं आहे कॅप्टन. लेट मी टेल यू, मी तुम्हाला वोटिंग ट्रेंडमध्ये हे पण सांगते का कॅप्टन कोण झालं आहे. मी याचा व्हिडिओ आधी बनवलेला, ऑलरेडी टाकला आहे राखी का कॅप्टन झाल्याचा. पण आता नंबर 6वर सागर कारंडे बिलकुल गेम नाही आहे, शून्य गेम. पण तरीही या वीकमध्ये जाणार नाही, कारण विशालच्या विरुद्ध आवाज उचलला आहे. तर बघू आता या वीकमध्ये ते काय करतायत, बघूया. नंतर नंबर 5वर इथं प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ताचा पण काहीच गेम नाही. काल तिने चावी काढली, कोणतीही डील नाही केली विशालबरोबर. नंतर ती विशालने चावी काढून पण घेतली. अरे काय मूर्ख आहे, अशा ठिकाणी टाकायची जिथं विशाल जिंदगीत हात नाही घालू शकत, अशा ठिकाणी म्हणजे टाकूच नाही शकत. प्राजक्तानी की काढली आणि की मग अशा ठिकाणी लपवायची ना की विशाल चुकू नाही, हिसकू नाही शकत किंवा काढू नाही शकत. यार बिंदास देत आहे. ती संस्कृती झालं, ही रेवा झाली. संस्कृतीने विशालच्या हातात की दिली, तिला माहिती का त्या विशालनी काय काय केलं काय काय नाही. नंतर ती रेवाने त्या प्राजक्ताच्या हातात की दिली. अरे काय बाई, काय वाईल्ड कार्ड आणले यार बिग बॉस, सिरियसली. नंतर आपण बघितलं प्राजक्ताबद्दल बोलत होती. नंबर 5वर प्राजक्ता, आणि खरंच काही गेम नाही प्राजक्ताचा. आणि प्राजक्ताला या वीकमध्ये सगळ्यांनी टार्गेट केलं आहे का ही घराच्या बाहेर जावी. मला तर असं वाटतंय का सागर कारंडेने थोडाफार आता आवाज उचलला आहे, ठीक आहे. नंतर प्राजक्ताला बिग बॉस या घराच्या बाहेर काढता का, नाही तर मग संस्कृतीला बाहेर काढता का. संस्कृती सगळ्यात जास्त बॉटमला आहे. संस्कृतीला मी सांगते वोट्स येणार नाही, कारण संस्कृती जी आहे तिने पहिल्याच दिवशी चावी गमावली. आणि ज्याप्रमाणे ती खेळत होती ते लोकांना बिलकुल आवडत नाही बाई, बिलकुल आवडत नाही, सिम्पल. मग त्याच्यानंतर पण बघू, बिग बॉस पहिल्याच वीकमध्ये वाईल्ड कार्डला काढू शकत नाही, तर मग प्राजक्ताला काढू शकता. हे पण एक सत्य आहे. नंबर 5वर प्राजक्ता, आणि प्राजक्ताचा पहिल्यापासूनच गेम नाही, सगळा बाल्कनी गेम. आणि मग त्याच्यानंतर मी ती टोळीत सामील झाली. नंतर विशाल आणि रुचिताने प्लॅनिंग केली. तिला एवढं माहिती पडलं तरीसुद्धा ती चावी काढण्यास असमर्थ राहिली. आणि मेन म्हणजे तिने विशालकडे चावीच का दिली, तिला कशाला इतका विश्वास पाहिजे. आणि आता ती चावी गेली रुचिताकडे. आणि बघा रुचिताने आजही चावी दिलेली नाही. रुचिता तिथं कॅप्टन्सीची दावेदार बनलेली मध्ये आपल्याला प्रोमोमध्ये दिसतंय. म्हणजे मला वाटतं आता हे जे आहे ना, प्राजक्ता टोळी सोडेल आणि ती घराच्या बाहेर घर पण सोडेल आता, असं वाटते. टोळीतून ती निरोप गेली. आणि तसाच जाता शनिवारी 2-3 दिवस ती राकेशबरोबर राहील वगैरे यांच्याबरोबर, आणि मग नंतर घर सोडती का काय. पण एक सांगते मी, प्राजक्ताच्या बाजूने बिग बॉस आहे बरं का. बिग बॉस म्हणजे आहे, प्राजक्ताच्या बाजूने आहे. तो प्राजक्ताला ठेवता का काय, हेच मोठा प्रश्न आहे बाई, खरंच मोठा प्रश्न आहे. कारण मागच्या वेळेसच प्राजक्ता बॉटममध्ये होती तरीसुद्धा तिला नाही काढलं. आणि रोशन भजनकरला काढलं. रोशन 2-3 नंबरला होता तरी त्याला काढलं.
तर प्राजक्ता यांची फेवरेट आहे. आणि प्राजक्ता तिचा गेम बदलून आता ती राकेशच्या टीममध्ये सामील होती का? कारण आता ज्याप्रमाणे रुचिता त्यांनी प्लॅटिंग करून तिची चावी काढून घेतली आणि या सगळ्या गोष्टी घडल्या, तर आता बघूया ती काय करते. आणि प्राजक्ताला बिग बॉस काढता का नाही, हा एक मोठा प्रश्न आहे अजून. आता हे तर ओपनिंग वोटिंग ट्रेंड सांगते मी, पण अजून शुक्रवारपर्यंत किती बदलतं हे आता बघूयात आपण. पण नंबर 5वर प्राजक्ता आहे. खरंच डिझर्व नाही करत, प्लीज बिग बॉस घराच्या बाहेर काढा. पण तुमची फेवरेट असेल तर आय डोंट थिंक तर तुम्ही काढाल, हे पण आहे. तर नंबर 4वर आहे दीपाली. दीपाली तर जास्त फेवरेट आहे बिग बॉसची. दीपाली तर घराबाहेर जाऊ शकत नाही. दीपालीचा गुडबुक्सवाला गेम तो राखीने काल पूर्ण एक्सपोज केलेला आहे. जो गुडबुक्सवाला गेम खेळती ना, सोड प्रत्येकाच्या काय म्हणता यार, ते चांगल्या डायरीत राहायची काही गरज नाही. तू प्रत्येकाला जेवण बनवून देते, चहा बनवून देते, हे बनवून देते, ते बनवून देते, चांगलं बोलते. त्या रुचितालाही चांगले सजेशन जे तू अजूनमधून जाऊन देत राहते. तर हा जो असा गेम आहे दीपालीचा, पण दीपाली या घराबाहेर मला नाही वाटत जाईल. दीपाली नंबर 4वर आहे. आणि दीपालीचा खरोखर इतका गेम नाही आहे की बाई तिला सेव्ह करावं. पण मला वाटतं दीपालीला नंतर काढतील की बिग बॉस टॉप 5पर्यंत नेतात त्यांच्या फेवरेट्स आहे दीपाली, राकेश, तन्वी, प्राजक्तासुद्धा फेवरेट आहे, जसं मागच्या वीकमध्ये कळालं. पण आता बघूया प्राजक्ताने काय सांगावं, पुढच्या वीकसाठी ठेवलं असेल हिला पुढच्या वीकमध्ये काढू. पण बघूया कोण. शुक्रवारी मी ना फायनल वोटिंग ट्रेंड सांगेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगाल का घरातनं कोण जाईल, तेव्हा मी तुम्हाला फायनल सांगते की घरातनं कोण जाईल. तेव्हा पण मी मागच्या वेळेस बोलली ती, एक तर प्राजक्ता एक तर रोशन, दोघांमधनंच एकाला ते काढणार आहे. पण प्राजक्ता बॉटमला होती, तिला नाही काढलं यांनी. नंबर 4वर दीपाली. तर नंबर 3वर आहे प्रभूने यार ज्याप्रमाणे काल ते म्हणजे काय ते कारणं दिली आहेत यार. म्हणजे जेव्हा ते नॉमिनेशन होत होतं, प्रभूचे सुद्धा असे कारणं राहताना नॉमिनेट करण्याची असो किंवा मग नॉमिनेट करताना जे समोरचा काय कारण देतो तो त्याचीसुद्धा एकदम फाडून ठेवतो तो. सो प्रभू आहे ना, प्रभू नंबर 3वर आहे. पण प्रभूचा जो आहे ना, तन्वीचा पदर धरूनच गेम चालू आहे. पण काल त्याचा जो ड्रॅस्टिक चेंज आहे ना, मला खूप आवडला. त्याच्यामुळे प्रभू तर असा पण घरातनं बाहेर जात नाही. प्रभू पण बीबीचा फेवरेट आहे. पण टॉप 5पर्यंत नेता का नाही माहीत नाही. पण प्रभूने ज्याप्रमाणे रुचिताला काल बोलला आहे, तू मला आवडते आणि बहीण वगैरे म्हणून नाही, ती म्हणे ताई म्हणून का, नाही ताई नाही, तू माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, आता तर मला तू आवडते आणि मला तुझ्याबरोबरच बसायचं आहे. ज्याप्रमाणे विशाल रुचिता बसलेले असताना तो त्यांच्यामध्ये जाऊन बसला, एक नंबर होतं ते. आणि आता प्रभूने गेम चेंज केला आहे, तर मजा येईल प्रभूची ही चेंज गेम आहे ना बघायला. तन्वीचा पदर फायनली त्यांनी सोडला आहे. आता तो 1-2 दिवसापुरता सोडला आहे की कायमचा सोडला आहे ते बघूच या आपण. पण हे एकंदरीत खूप छान झालेलं दिसतंय मला. पण प्रभू नंबर 3ला आहे आणि घरातनं आऊट नाही होत प्रभू. नंतर नंबर 2ला आहे रुचिता जामदार. येस, जी विलन बनलेली, घरात जिच्या तोंडाला झाकण नाही, जी कोणालाही काही बोलत राहते. या वीकमध्ये तर तसं एकदम कमी बोलली सध्या तरी, पण बोलणं चालू आहे तिचं. आणि रुचिताला मी सांगते का वोटिंग झाली असेल, ही जी झाली ना नंबर 2ची वोटिंग, अजून तर वोटर जागेने झाली की हे तर ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे, कालच नॉमिनेशन झाले. अजून याच्यात खूप उथलपुथल होणार आहे जे मी तुम्हाला सांगत राहीन. नंबर 2वर रुचिता आहे. आणि रुचिताला इतकी वोटिंग होत असेल तर तिने काल विशालची साथ सोडली गाईज. विशाल ज्याप्रमाणे तिला बोलला का माझं 20 वर्षाचं करिअर आहे आणि मग मी जे लिप्सबद्दल बोलत होतो सेक्सी लिप्स वगैरे, आणि तू म्हणायची नको नको, तर त्याच्यात तू चांगली दिसली आणि मी लोकांना वाईट दिसलो असं त्याचं म्हणणं. आणि काल याच्यावरून यांचा वाद झाला. प्लस रुचिता चावी पण देत नव्हती, त्याच्यावरूनही वाद झाला. आणि मग आता गोष्टी ह्या झाल्या आहेत की दोघांचं आहे ना एक तुटलेलं दिसतंय ना. आज ती चक्कर येऊन म्हणजे पडताना दिसली, चक्कर आली आणि पडली ती. सो त्याच्यामुळे मे बी तिला वोटिंग होत असेल थोडीफार. आणि मग बघूया. मी सांगितलं फायनल वोटिंग ट्रेंडला जे आहे ना तेच खरं. मग बघू रुचिता किती खाली जाते आणि किती वरती राहते. आणि नंबर 1ला कोण आहे बाई, जिला मी विनर म्हणजे बिग बॉसच्या नजरेत जी विनर आहे म्हणजे तन्वी राकेश. तर म्हणजे मी यांना टॉप 2 या दोघांपैकीच एक बिग बॉस विनर करणार आहे, राकेश किंवा तन्वी. खूप जण म्हणतात तन्वीला विनर करणार आहे, पण मी अजूनही बोलते राकेश किंवा तन्वी दोघांपैकी एक विनर होईल. राकेशसुद्धा विनर करू शकता बिग बॉस, हे विसरू नका तुम्ही. राकेशसुद्धा जबरदस्त फेवरेट आहे बिग बॉसचा, हे विसरून चालणार नाही आपल्याला. म्हणून राकेश किंवा तन्वी या दोघांपैकी एक विनर होईल आणि हे दोघंच टॉप 2मध्ये राहतील. नंबर 3वर विशाल वगैरे मग राहतील. पण इथे हे जे टॉप 2मधलं एक
जे आहे जे नॉमिनेशनमध्ये नंबर 1ला तन्वी आहे. तन्वीला जबरदस्त वोटिंग जी आहे होताना दिसते. तन्वी ठीक आहे, घरात गेम पण खेळते. तिने तिचे गेम नेहमी चेंज करत आली. पहिल्या वीकमध्ये विशालच्या टोळीत होती, नंतर अचानक ड्रॅस्टिक चेंज केला तिने पूर्ण गेममध्ये. आणि नंतर मग तिने राकेशबरोबर काटा टीम बनवली आणि मग त्यांच्याबरोबर खेळते. आणि मधूनच अग्रेसिव्ह होणं आणि ती म्हणती मग माझा स्वभावच तसा आहे, मी खूप जास्त अग्रेसिव्ह होते, मग खूप जास्त प्रेम देते, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आती भरलेल्या आहे असं ती सांगते. तर या आती भरलेल्या गोष्टी ज्या आहे ना, ज्या तू तोंडाने एक्सप्लेन करून सांगते, तर ते दिसू दे. 50 दिवसात तेवढ्या गोष्टी दिसल्या नाहीत आम्हाला ड्रॅस्टिक चेंज जास्त दिसले. सो आय होप की 50 दिवसात अजून तू तुझा गेम जो आहे ना दाखवशील आणि तुझा मूळ स्वभाव दाखवशील. अग्रेशन तर दाखवलंच आहे तू. तर अजून बाकीचे जे तुझ्या स्वभावाचे रूप आहे ते दिसतीलच आम्हाला. पण फेक गेम नको खेळू तन्वी, आमचं हेच म्हणणं आहे. पण तन्वीचा गेम जो आहे ना एकंदरीत लोकांना खूप आवडतोय. आणि तन्वी खरंच आवाज उचलते. पहिले खूप नॉईज करायची, आता मागच्या वीकमध्ये नॉईज केला, आता या वीकमध्ये नॉईज कमी झाला आहे, भरपूर कमी झाला आहे, म्हणजे नाहीच दिसत आहे. बघ फक्त रुचिता आहे ना, रुचिता चेंज नाही करते, तिचा तोंडावर ताबा नाही, काही पण बोलते, खरकटे खुरकटे काय 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 बोलत राहते. काल काय बोलली ती, खुळखुळे बोलली ती. कोणाला, रेवाला का संस्कृतीला बोलली वाटतं, रेवाला बोलली मे बी. तर हे असे शब्द ती आणत राहते आणि बोलत राहते. आता बघूया खुळखुळेवर किती क्लास लागणार आहे रुचिताची. तर या सगळ्या ओव्हरऑल हा जो आहे ना वोटिंग ट्रेंड जो आहे ना, हा ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे. अजून बदल होईल याच्यामध्ये. आत्ताशी अजून तो वोटर जागे पण नाही झालेत. तर बघूया किती चेंजेस होत आहे. आणि शुक्रवारी फायनल वोटिंग ट्रेंड होईल ना, तेव्हा याच्यामध्ये किती उलथापालथ होती ते पण सांगेल मी. आता सध्याचं सांगते. नंबर 1वर तन्वी, नंबर 2वर रुचिता, नंबर 3वर प्रभू, नंबर 4वर दीपाली, नंबर 5वर प्राजक्ता, नंबर 6वर सागर कारंडे, नंबर 7वर संस्कृती. आणि मला जर विचारायला, मला असं वाटतंय संस्कृती आत्ताच आली आहे, त्याच्यामुळे लगेच बिग बॉस काढायची घाई करतील की नाही, कारण नेहमी अनप्रेडिक्टेबल होत आल्या या गोष्टी. सो प्राजक्ताला निघायचे चान्सेस आहे. पण तुम्हाला सांगितलं बिग बॉसची थोडीशी फेवरेट आहे ही, त्याच्यामुळे ठेवू पण शकता. संस्कृती जाती का काय यावेळेस, बघूया आता. तर लवकरच मी लेटेस्ट वोटिंग ट्रेंड सांगेल तुम्हाला, नाही तर मग उद्या परत वोटिंग ट्रेंड जेव्हा घेऊन येईल, बघूया लोकांनी किती वोट्स दिले आणि याच्यामध्ये किती बदल झाले हे मी तुम्हाला उद्या सांगते. सध्या राखी झाली आहे घराची कॅप्टन. आणि हे सगळे होते वोटिंग ट्रेंड. तुमच्या मते घराबाहेर कोण जायला पाहिजे मला सांगा. प्राजक्ता, सागर कारंडे की संस्कृती की दीपाली? तुमच्या मते घराच्या बाहेर तुम्हाला कोणाला बघायचं आहे सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे होते ओपनिंग वोटिंग ट्रेंड. आणि मी तुम्हाला प्रोमोबद्दल पण सांगितलं आहे का हे तिघंजणं कॅप्टन्सीचे जे दावेदार आहे ते उभे त्या सिक्रेट रूममध्ये. आणि मग बिग बॉस विचारताय, यांनी चावी पण दाखवली. आणि मला वाटतं बिग बॉसनी घरातल्यांना विचारलं आहे. विशालच्या विरुद्ध सगळं घर गेलेलं आहे, आता बघू. आणि राखी झाली कॅप्टन, तर ती कशी झाली कॅप्टन हे कळेलच रात्री आपल्याला. पण राखी घराची कॅप्टन झाली आहे, कन्फर्म न्यूज आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला सांगते.